नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आज आपल्या प्लॉटला 76 दिवस पूर्ण झालेत. सरासरी 8-9-10 फुटवे आहेत. उंची ही चांगली आहे. आपण यामध्ये 2 स्प्रे, 2 आळवणी आणि 2 डोस केलेले आहेत. आपण पहिल्या दिवशी लागण केल्यानंतर आपण चौथ्या दिवशी आळवणी घातले. आपण आळवणीविषयी चर्चा करणारच आहोत, परंतु थोडा आपण आता चॅनल उशिरा चालू केल्यामुळे थोडंसं ती चर्चा आपण नंतर करणार आहोत. 12व्या दिवशी डोस केला. पुन्हा आपण 25व्या दिवशी परत एक आळवणी केलं. 25व्या दिवशी आळवणी केल्यानंतर आपण 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान पाऊस असल्याकारणे आपल्याला स्प्रे घ्यायला जमलं नाही. पण 40-50व्या दिवशी आपल्याला आपला स्प्रे पडला. आपण थोडंसं एक खत घेतलं, 2 खतं घेतली आणि आपण एक त्याला स्प्रे केलेला आहे. शिवाय आता आपण या प्लॉटची बाळबांधणी केलेली आहे. बाळबांधणी करताना आपण जास्त भर काय लावलेली नाही, थोडीशी बाळबांधणी केलेली आहे. आपण बाळबांधणीला आपण डोस एक 125 ते 150 किलोचा डोस आपण केलेला आहे. ड्रिपचं शेड्यूल म्हणता येईल तर ड्रिपचं शेड्यूल एक झालेलं आहे आपलं. ड्रिपचं आपण 55व्या दिवशी एक ड्रिपचं शेड्यूल आपण केलेलं आहे. शिवाय आपण आत्ता आणखीन एक फवारणी पण घेतली बाळभर त्याच्यानंतर जे खत आपण टाकले ते आपटेक होण्यासाठी. पाहू शकता मित्रांनो की आपल्या प्लॉटची उंची, फुटव्यांची संख्या किंवा कोंबांची रुंदी पाहू शकताय, सगळी समाधानकारक आहे आणि छान आहे. असला एवढा पाऊस असूनसुद्धा आपल्या प्लॉटच्या फुटव्यांची संख्या, झाडीची संख्या चांगली आहे. प्लॉटला कुठंही स्कॉर्चिंग नाही. प्लॉटची ग्रोथ चांगली आहे. ठीक आहे, ओके.